एक महत्त्वाची बातमी आहे। बदलापुरात आमदारांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर गोळीबार झाला। दोन गटातल्या आपसातील वादातून हा गोळीबार झाल्याचं समोर आलंय। आमदार किशन कथोरे यांच्या घराबाहेरील रस्त्यावर हा गोळीबार झालेला आहे। त्याची काही दृश्यही समोर आलेली आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बदलापूरमध्ये आमदारांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावरच हा गोळीबार झालेला आहे। दोन गटातील आपसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। आमदार किशन कथोरे यांच्या घराबाहेरील रस्त्यावर हा गोळीबाराचा प्रकार समोर आलाय। तर अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहतोय। बदलापुरात आमदार किशन कथोरे यांच्या घराबाहेरील रस्त्यावर हा गोळीबाराचा प्रकार समोर आलेला आहे। दोन गटातील वादातून हा गोळीबार झाल्याचं समोर येतंय। मात्र थेट आमदाराच्या घरासमोरील जो रस्ता आहे त्या रस्त्यावरच हा गोळीबार झाल्याचं समोर येतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव आपल्यासोबत आहेत। मयुरेश, नेमका काय प्रकार घडलाय? सागर, नक्कीच आपण जर बघितलं बदलापुरात आमदार किशन कथोरे आहेत, ते भाजपचे आमदार आहेत। त्यांच्या बंगल्यासमोरच मुख्य जो रस्ता आहे त्या ठिकाणी ही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। दोन गटातल्या वादातून ही गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येतात। आणि ह्या गोळीबारात अल्ताफ शेख म्हणून आहे, हा जखमी झालाय। मात्र या बंगल्यासमोर दोन गटामध्ये त्या ठिकाणी वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी हाणामारी देखील झाली आणि त्यातूनच ही गोळीबार झाली आहे। सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। जो जखमी आहे त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले उपचारासाठी। पोलीस सध्या घटनास्थळी आणि पूर्ण तपास त्या ठिकाणी सुरू झाला आहे। मात्र आमदारांच्या बंगल्यासमोरच हा गोळीबार झालेला आहे। त्यामुळे बदलापूर शहरात कुठेतरी भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय। सागर, नक्कीच मयुरेश, धन्यवाद या माहितीसाठी।